यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस फोडणार प्रचाराचा नारळ। फेब्रुवारी महिन्यामध्ये महायुतीच्या आमदार खासदारांचा करणार महाराष्ट्र दौरा। सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही। मारहाण झाली, जीव गेला तरीही सरकारला मराठा आरक्षण सरकारकडून घेणारच। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। का मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा। आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला। मनोज जरांगे पाटलांचं आवाहन। मुंबईतील आंदोलनाचा मार्ग उद्या देणार असल्याची ही माहिती। संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे, काय सोबत असावं काय नाही, हे निवेदन काय कायचे वस्तू येतात, सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतो। मागासवर्ग आयोगाची पुढील बैठक 4 जानेवारीला। पुढच्या आठवड्यामध्ये सर्वेक्षणाची चाचणी होण्याची शक्यता। आज मागासवर्गांना ओळखण्यासाठीच्या अंतिम निकषांवर चर्चा। नांदेडमध्ये माजी मंत्री रवींद्र वायकरांविरोधात मराठा संघटना आक्रमक। मराठा बांधवांनी देगलूरमध्ये रवींद्र वायकरांचा ताफा अडवला। बच्चू कडू यांच्याकडे मी चहा प्यायला जाणार आहे, कोणत्याही राजकीय हेतून जाणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य। राजकारणात येण्याच्या चर्चा माधुरी दीक्षित यांनी फेटाळल्या। राजकारण हे माझं पॅशन नाही तर अभिनय हे माझं पॅशन आहे, माधुरी दीक्षित यांचं वक्तव्य। क्रिएटिव्ह फील्ड आणि असं इम्पॅक्ट क्रिएट करायचं त्याच्या थ्रू किंवा पण असं पॉलिटिक्स इज नॉट माय पॅशन। मला असं वाटत नाही की आय एम मेड फॉर दॅट। राम मंदिर झाल्याचा आनंदच, मात्र सोहळ्याचं निमंत्रण नसल्याची शरद पवारांची माहिती। तर भाजप राम मंदिरावरून व्यवसाय करते की राजकारण माहीत नाही, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। मंदिराच्या ह्याच्यात फारसं जात नाही, हे सगळे देवधर्म पूजा असतात, या सगळ्यापासून मी जरा बाजूला असतो। अजित पवारांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, मात्र ते त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत, अमोल कोल्हेंचा टोला। हे बघा, दादा मोठे नेते, त्यांच्या वक्तव्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना प्रतिक्रिया देणं उचित नाही। हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं धडाडीची पावलं ही पडताना दिसावीत ही शेतकऱ्यांची अपेक्षा, तशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे।